नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रल्हाद भोसले माझ्या यूट्यूब चॅनल्सवरती तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म नंबर 1 म्हणजेच ITR फॉर्म 1 हा नेमका कुणासाठी आहे, त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत आणि हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कसा भरायचा आहे याविषयीची सर्व स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनल्सवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे. त्याचं नाव आहे incometax.gov.in. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करून सुरुवातीला तुमचा युजर ID आणि पासवर्ड तो वापरून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. जर तुम्ही या अगोदर ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न कधीच जर भरलं नसेल तर तुम्ही रजिस्टर यावरती क्लिक करून तुमचा पॅन आणि डिटेल्स टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला जो युजर ID म्हणजे तुमचा पॅन नंबर असणार आहे आणि पासवर्ड जो तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. तर लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही या डॅशबोर्ड वरती याल. हे पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. हे ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भरण्याच्या अगोदर दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला चेक करायच्या आहेत. एक म्हणजे तुमचा फॉर्म 26ES आणि दुसरं म्हणजे AIS म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. तर ती तुम्हाला कुठे चेक करायची आहे, तुम्हाला सांगतो की ई फाईल यावरती जायचं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स तिथे पुढे गेल्याच्या नंतर खाली तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे व्ह्यू फॉर्म 26ES यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्हाला या पेजवरती तुम्ही याल. या ठिकाणी तुम्हाला ॲग्री करायचं आहे. ॲग्री करून प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला खाली दिसत असेल व्ह्यू टॅक्स क्रेडिट फॉर्म 26ES यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी येणार आहात. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे असेसमेंट इयर सिलेक्ट करायचं आहे. जे करंट असेसमेंट इयर आहे 2024-25 आणि या खाली तुम्हाला इथे दिसत असेल व्ह्यू ॲज, इथे HTML सिलेक्ट करून व्ह्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो फॉर्म 26AS आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. जे काही तुमचं TDS वगैरे जे काही असेल तुम्हाला बरंचसं काही या ठिकाणी दिसणार आहे, तो व्यवस्थित चेक करून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे AIS. इथे तुम्हाला AIS दिसत असेल, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे प्रोसीड या बटनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा जो AIS फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होणार आहे. इथे तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचा AIS हा चेक करून घ्यायचा आहे. इथे सर्व डिटेल्स तुमची या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. सर्व डिमांड, रिफंड असेल, पेमेंट टॅक्सेस असेल, अदर असेल, TDS असेल, TCS असेल, सर्व काही तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. हे दोन्ही फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या. चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा ITR फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करायची आहे. ITR 1 भरण्यासाठी तुमच्याकडे तुमचा फॉर्म नंबर 16 हा असणं गरजेचं आहे. तर फॉर्म नंबर 16 आपल्या सोबत घेऊन ITR फॉर्म भरण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. तर चला, फॉर्म सुरू करण्यासाठी आपल्याला यायचं आहे ई फाईल यावरती. इथे आल्याच्या नंतर इथे दिसत असेल तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स. तिथेच पुढे दिसत असेल की फाईल इन्कम टॅक्स रिटर्न यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला असेसमेंट इयर सिलेक्ट करायचा आहे. करंट असेसमेंट इयर आहे 2024-25. ते आपण सिलेक्ट करूया आणि पुढे तुम्हाला या ठिकाणी खाली दिसत असेल की सिलेक्ट मोड ऑफ फायलिंग. आपण ऑनलाईन फॉर्म भरत आहोत, त्यामुळे रिकमेंडेड मी ऑनलाईनच केलेला आहे. तुम्ही सुद्धा ऑनलाईनच फॉर्म भरायचा. ठीक आहे, ऑनलाईन सिलेक्ट करूया आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून पुढे जाऊयात.
इथे आल्याच्या नंतर जर तुम्ही ड्राफ्ट एखादा भरला असेल, आधी फॉर्म भरला असेल, अर्धवट सोडला असेल, तर इथे ड्राफ्ट तुम्हाला दिसणार आहे. आणि जर तुम्ही नवीन फॉर्म भरत आहात तर इथे तुम्हाला टू फाईल फ्रेश इन्कम टॅक्स रिटर्न इथे पुढे दिसत असेल, स्टार्ट न्यू फायलिंग यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. इथे आल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट द स्टेटस ऍप्लिकेबल टू यू, आपल्यासाठी जे स्टेटस आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल, HUF किंवा अदर असे जे असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपण इंडिव्हिज्युअलचा फॉर्म भरत आहोत तर इंडिव्हिज्युअल या ठिकाणी सिलेक्ट करून आपल्याला कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून पुढे जाणार आहोत. इथे आल्याच्या नंतर आपल्याला ITR फॉर्म हा सिलेक्ट करायचा आहे, तर इथे क्लिक करणार आहोत. ITR 1 या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत आणि सिलेक्ट करून प्रोसीड विथ ITR 1 यावरती क्लिक करून आपण पुढे जाणार आहोत. इथे आल्याच्या नंतर आपल्याला लेट्स गेट स्टार्टेड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे काही क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारले जातील. यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे की टॅक्सेबल इन्कम इज मोर दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट, म्हणजे बेसिक एक्झम्पशन लिमिट पेक्षा टॅक्सेबल आहे. आणि सिलेक्ट करून आपल्याला कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे समोर आल्याच्या नंतर आपल्याला काही इथे इन्फॉर्मेशन दिसत असेल जे तुम्हाला मी अगोदर सांगितलेली आहे की आपल्याला काही इथे प्रीफिल डाटा या ठिकाणी आपल्याला येणार आहे फॉर्म मध्ये, जो की आपल्याला AIS आणि फॉर्म 26ES याच्याशी रिलेटेड असेल. तो व्यवस्थित चेक केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो समजून येईल की तोच डाटा या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी ओके करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. इथे आल्याच्या नंतर आपल्याला रिटर्न समरी या ठिकाणी दिसणार आहे. आपल्याला हा जो फॉर्म भरायचा आहे तो 5 स्टेप मध्ये आपल्याला भरायचा आहे. यामध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, दुसरी असेल ग्रॉस टोटल इन्कम, तिसरी टोटल डिडक्शन्स आणि चौथी आहे टॅक्सेस पेड, पाचवी स्टेप आहे टोटल टॅक्स लायबिलिटी. या 5 स्टेप मध्ये आपल्याला भरायचं आहे. तर पहिली स्टेप आपली आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यावरती आपण क्लिक करूया. इथे आल्याच्या नंतर आपल्याला आपली पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसणार आहे. प्रोफाईल मध्ये आपलं इथं नाव दिसेल, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचा पॅन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जो ऑटो पॉप्युलेटेड येणार आहे. डेट ऑफ बर्थ असेल, आधार नंबर असेल. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट दिसेल. कॉन्टॅक्ट मध्ये तुमचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी असेल, मोबाईल नंबर आणि ईमेल ID जो ऑटो पॉप्युलेटेड या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर इथे नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट या ठिकाणी दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात की स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहात, अजून कुठले असाल, पेन्शनर असाल, तर जे असेल ते तुम्हाला या लिस्टमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी ऑर्डर सिलेक्ट करतो. इथे खाली आल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल की फायलिंग सेक्शन्स या ठिकाणी आहे. आपलं सेक्शन आहे 139(1) रिटर्न फाईल ऑन ऑर बिफोर ड्यू डेट, म्हणजे ड्यू डेटच्या अगोदर आपण रिटर्न फाईल करत आहोत, त्यामुळे सेक्शन आपलं असणार आहे 139(1). ठीक आहे, याच्या पुढे जाऊया. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे, डू यू विश टू एक्सरसाइज द ऑप्शन्स अंडर सेक्शन 115 PAC 6 ऑफ ऑप्शन आउट ऑफ न्यू टॅक्स रिजिम. तर या ठिकाणी एक गोष्ट सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवा की जे नवीन ITR फॉर्म आलेले आहेत ते ITR फॉर्म सगळे न्यू टॅक्स रिजिम त्यामध्ये डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. तर तुम्हाला न्यू टॅक्स रिजिमनं टॅक्स भरायचा आहे, इन्कम टॅक्स ITR फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. पण जर कुणाला आता कुणाचे हाऊस प्रॉपर्टीचा इंटरेस्ट असतो, बरेच ATC चे डिडक्शन असतात, बरेचसे जे काही डिडक्शन असतात ते जर क्लेम करायचे असतील तर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिमना ITR फॉर्म भरावा लागेल. जर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिमना ITR फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, यस करून पुढे जायचं आहे, तेव्हाच ओल्ड टॅक्स रिजिम हा यामध्ये ओपन होईल, सिलेक्ट होईल. ठीक आहे, तर आपण न्यू टॅक्स रिजिमना हा फॉर्म भरत आहोत, तर त्यामुळे मी इथे नो करतो आणि पुढे जातोय. खाली आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल बँक डिटेल्स. बँक डिटेल दिसणार आहे. यामध्ये ऍड वरती क्लिक करून तुम्हाला तुमची बँक डिटेल या ठिकाणी ऍड करायची आहे.
इथे जर हे पहा, या ठिकाणी तुम्हाला इथे तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथं कन्फर्म बँक अकाउंट नंबर म्हणजे तोच सेम बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी अकाउंट टाईप तुम्हाला दिसत असेल, तुमचे जे सेव्हिंग अकाउंट आहे की करंट अकाउंट आहे, कॅश क्रेडिट आहे, ओव्हरड्राफ्ट आहे, जे असेल ते तुम्हाला या लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला जर तुमचं सिंगल अकाउंट असेल तर प्रायमरी, आणि जर जॉईंट अकाउंट असेल म्हणजे दोन व्यक्तीचं असेल तर इथं जॉईंट असं या ठिकाणी सिलेक्ट करून खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे आणि खाली आल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसत असेल की नॉमिनेट दिस बँक अकाउंट फॉर रिफंड, की रिफंड जर तुमचा असेल तर तुम्हाला रिफंडसाठी इथे नॉमिनेट करायचं आहे, यस करायचं आहे आणि व्हॅलिडेट या बटनवरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर ते तुमचं या ठिकाणी तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे. EVC म्हणतात, इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड. आधार OTP असणार आहे. तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे बँक अकाउंट आहे त्या ठिकाणी ॲड होणार आहे आणि ते व्हॅलिडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या अकाउंट्समध्ये तुमचा रिफंड येणार आहे. बँक अकाउंट ॲड केल्याच्या नंतर खाली इथं दिसत असेल तुम्हाला कन्फर्म, या कन्फर्म बटनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. इथं आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. सेकंड स्टेप आपल्याला दिसत आहे की ग्रॉस टोटल इन्कम, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपण न्यू टॅक्स रिझ्यूम सिलेक्ट केलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला काही एक्झम्पशन आपल्याला भेटणार नाहीयेत. ठीक आहे, यावरती आपल्याला कंटिन्यू यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. इथे दिसत असेल आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी, यावरती इथे दिसत आहे पहा एडिट, या एडिट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपली सॅलरी ॲज पर सेक्शन 71 म्हणजे आपली बेसिक सॅलरी जी आहे ते बेसिक सॅलरी या ठिकाणी येणार आहे. इथे तुम्हाला मी टाकून दाखवतो. बेसिक सॅलरी जे काही परक्युजेट असतील या ठिकाणी तुम्ही टाका. मी तुम्हाला एक फॉर्म भरून दाखवतोय. प्रॉफिट इन लिव्ह ऑफ सॅलरी ॲज पर सेक्शन, जे लिव्ह आहेत, लिव्ह तुम्हाला जर कॅशमध्ये भेटलेले असतील तो प्रॉफिट या ठिकाणी टाका तुम्ही. एक सॅम्पल मी तुम्हाला या ठिकाणी टाकून दाखवतोय. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित तुमचा जो फॉर्म 16 आहे त्या फॉर्म 16 प्रमाणे तुम्ही भरून घ्या व्यवस्थित. इथे तुम्हाला काही एक्झम्पशन अलाउन्सेस या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. इथे जे आहेत यापैकी तुमचा या ठिकाणी टाकतो मी. एक एक्झम्पशन तुम्हाला टाकून दाखवतो या ठिकाणी. इथे पहा, इन्कम क्लेम फॉर रिलीफ फ्रॉम टॅक्सेशन अंडर सेक्शन 89E, काही रिलीफ असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे, जर नसेल तर सोडून द्या. या ठिकाणी तुमची नेट सॅलरी येईल. तुम्हाला या ठिकाणी स्टँडर्ड डिडक्शन दिलं जाईल की 50,000 रुपयाचं जे डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन ते या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला दिसत असेल की इथे एंटरटेनमेंट अलाउन्स, प्रोफेशनल टॅक्स हे कुठलेही डिडक्शन तुम्हाला भेटणार नाहीये, कारण आपण न्यू रिझ्यूम या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. त्यामुळे त्यानंतर खाली इथं तुम्हाला दिसत असेल सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुमची इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीची काही इन्कम असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. या ठिकाणी फक्त टॅक्सेबल इन्कमच दिसेल, इथे तुम्हाला डिडक्शन भेटणार नाहीये, कारण आपण न्यू टॅक्स रिझ्यूम या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम अदर सोर्सची काही इन्कम असेल तर तुम्ही इथं ॲड बटनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे, इथे टाकल्याच्या नंतर खाली एक्झम्प्ट इन्कम आहे. जर तुमची ॲग्रिकल्चरल लँड असेल, त्याची जर काही इन्कम तुमची असेल ॲग्रिकल्चरची, तर तुम्हाला इथं 5,000च्या आत जी इन्कम असेल ती इथं टाकायची आहे. 5,000च्या वरती जर तुमची ॲग्रिकल्चरल इन्कम असेल तर तुम्हाला ITR 2 भरायचा आहे. ITR 1 फक्त 5,000च्या आत जर एक्झम्प्टेड इन्कम असेल तरच तुम्ही ITR 1 भरू शकता, अन्यथा तुम्हाला ITR 2 भरायचा आहे.
ठीक आहे. या ठिकाणी टाकून इथे कन्फर्म या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. दोन स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरं स्टेप आहे टोटल डिडक्शन. आपण ITR-1 हा न्यू टॅक्स रिझ्यूमने आपण भरत आहोत, त्यामुळे आपल्याला कुठलंही डिडक्शन भेटत नाही. फक्त एक डिडक्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, लॉयर. सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कॉन्ट्रिब्युशनची स्कीम आहे, पेन्शनची स्कीम आहे, त्यामध्ये जर तुम्ही म्हणजे तुमच्या एम्प्लॉयरनं जर काही कॉन्ट्रिब्युशन दिलं असेल, तरच त्याचं डिडक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटतं. अन्यथा तुम्हाला कुठलंही डिडक्शन या 80C यामध्ये तुम्हाला कुठलंही डिडक्शन भेटत नाही. न्यू टॅक्स मध्ये कुठलं डिडक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही. ठीक आहे. कंटिन्यू करूया आणि पुढे जाऊया. स्टेप आपल्या कंप्लीट झालेला आहे. चौथी स्टेप आहे टॅक्स पेड. यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपण जेवढे इन्कम टॅक्स जे भरलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ते TDSच्या माध्यमातून असेल, म्हणजे जर कोणी आपला TDS कट केलेला असेल, ECS कट केलेला असेल, तो आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. फॉर्म्स सर्व ऑप्शन या ठिकाणी आहेत. आणि जर ॲडव्हान्स किंवा सेल्फ असेसमेंट टॅक्स तुम्ही जर भरला असेल, तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आणि जर तुमचं टॅक्स पेबल असेल, तर तुम्हाला टॅक्स सुद्धा या ठिकाणून भरता येतो. ठीक आहे. या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या आणि तुम्ही जेवढे टॅक्स भरलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टोटल टॅक्स पेडमध्ये इथे तुम्हाला दिसणार आहे. या आपल्या या केसेसमध्ये नाही आहेत ते. ठीक आहे. तर या ठिकाणी कन्फर्म या बटनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. खाली आल्याच्या नंतर आपल्याला लास्ट स्टेप आहे टोटल टॅक्स लायबिलिटी. जर आपली काही लायबिलिटी असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल की कम्प्युटेशन ऑफ इन्कम या ठिकाणी आहे. ग्रॉस टोटल इन्कम आहे 2,65,000 रुपये. डिडक्शन आपले काही नाही आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला टोटल इन्कम दिसत असेल 2,65,000 रुपये. या ठिकाणी कम्प्युटेशन ऑफ टॅक्स जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला या ठिकाणी कम्प्युटेशन ऑफ टॅक्स दिसत असेल की 3 लाखापर्यंत आपली एक्झम्पशन इन्कम आहे. 3 लाखाच्या पुढे 6 लाखापर्यंत आपल्याला 5% आणि 6 लाख ते 9 लाख आपल्याला 10% टॅक्स लागतो. पण 7 लाखापर्यंत आपल्याला रिबेट दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला कुठलाही टॅक्स त्या ठिकाणी लागणार नाही. जे 7 लाखापर्यंत ज्याचे सॅलरीची इन्कम आहे त्या ठिकाणी यांना रिबेट अंडर सेक्शन 87A या अंतर्गत सर्व टॅक्स काय एक्झम्पशन आहे, एक्झम्प्ट आहे. ठीक आहे. 7 लाखाच्या वरती असेल तर आपल्याला त्या ठिकाणी टॅक्स लागणार आहे. सर्व काही तुमचा जर टॅक्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी सगळा टॅक्स या ठिकाणी दिसणार आहे. तुमच्या याच्यावर जर पेबल इन्कमवर दिसत असेल तर. ठीक आहे. इथं बॅलन्स दिसेल, तुम्हाला इंटरेस्ट दिसेल. अंडर सेक्शन 234A असेल, 234B असेल, 234C असेल, 234F असेल, फीस वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. जर तुमच्या याच्यावर जर लागणार असेल तर, लागली असेल तर. ठीक आहे. तर या ठिकाणी टोटल इंटरेस्ट, फीस, टॅक्स सगळं सर्व काही तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि सर्व पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म करून कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. इथे आल्याच्या नंतर आपल्या 5 स्टेप या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. इथं आल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा आपल्याला इथं यू नीड टू मेक अ पेमेंट ऑफ ₹0. जर टॅक्स लायबिलिटी आपली असेल तर या ठिकाणी आपल्याला आधीच दिसतं की एवढा टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे. या केसेसमध्ये 0 टॅक्स आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. म्हणजे टॅक्स लागलेला नाहीये. तर या ठिकाणी आपली ग्रॉस टोटल इन्कम आपल्याला दिसणार आहे, टोटल डिडक्शन दिसणार आहे आणि टोटल टॅक्सेबल इन्कम सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. इथे तुम्हाला तुमचा इंटरेस्ट, फीस काय असेल ती दिसेल, तुम्ही टॅक्स पेड केलेला ते दिसेल आणि अमाऊंट टोटल पेबल आहे की रिफंड आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. हे सर्व व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं आणि प्रिव्ह्यू रिटर्न यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला हे इथं ॲग्री करायचं आहे. या ठिकाणी कुठून आहात, आजची तारीख या ठिकाणी येणार आहे. हे सर्व या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे प्रोसीड टू प्रिव्ह्यू.
यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर एक प्रिव्ह्यू जेवढा तुम्ही फॉर्म पूर्ण भरलेला आहे तो पूर्ण फॉर्म तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे. तो तुम्हाला व्यवस्थित वन बाय वन सर्व काही चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पूर्ण कन्फर्म करायचं आहे. या ठिकाणी पहा खाली तुम्हाला दिसत असेल तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्ण या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तो फॉर्म सगळं हे केल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे प्रोसीड टू व्हॅलिडेशन. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहा आपला फॉर्म हा व्हॅलिडेशन सक्सेसफुल झालेला आहे. यामध्ये नो एरर फेअर फाउंड म्हणजे यामध्ये कुठलाही एरर नाहीये. फॉर्म कम्प्लिटली सक्सेसफुल व्हॅलिडेट झालेला आहे. आता व्हॅलिडेट झाल्याच्या नंतर प्रोसीड टू व्हेरिफिकेशन आपल्याला ई व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यासाठी प्रोसीड टू व्हेरिफिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल पहा आपल्या ह्या स्टेप कंप्लीट झालेला आहे. इथं व्हेरीफाय युअर रिटर्न्स आपल्याला व्हेरीफाय करून सबमिट करायचं आहे. इथे दिसत असेल व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला 3 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे ई व्हेरीफाय नाऊ, दुसरा आहे ई व्हेरीफाय लेटर आणि तिसरा आहे व्हेरीफाय व्हाया ITR फी. ठीक आहे. तर या ठिकाणी मी ई व्हेरीफाय नाऊ तुम्हाला सांगतो. यावरती क्लिक करून आपण कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून पुढे जाऊया. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल की फर्स्ट जे ऑप्शन आहे आय वुड लाईक टू व्हेरीफाय युजिंग OTP ऑन मोबाईल नंबर रजिस्टर्ड विथ आधार. आधार OTP थ्रो आहे. इथे एक नंबर या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक क्लिक करून जर पुढे गेलात तर तुम्ही आधार OTP थ्रो ई व्हेरीफाय करणार आहात. इथं खाली तुम्हाला दिसत असेल डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट DSC थ्रो या ठिकाणी हे करू शकता. खाली जनरेट इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड EVC थ्रो नेट बँकिंग थ्रो बँक अकाउंट थ्रो डीमॅट अकाउंट यापैकी कोणतंही तुम्ही यूज करू शकता. तिथे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी आधार OTP ला सिलेक्ट करतो आणि कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून पुढे जातो. या ठिकाणी इथे मेसेज येईल की वन टाइम पासवर्ड OTP विल बी सेंट व्हाया टेक्स्ट मेसेज टू द नंबर रजिस्टर्ड विथ आधार. आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक टेक्स्ट मेसेज येणार आहे. त्यामध्ये वन टाइम पासवर्ड म्हणजे OTP असणार आहे. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. एकदा पहा इथं ॲग्री करायचं आहे. ॲग्री केल्याच्या नंतर जनरेट आधार OTP यावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर एक आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP या ठिकाणी येणार आहे. तो OTP या ठिकाणी टाकून आपल्याला व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट केल्याच्या नंतर तुमच्याकडे एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमचा जो ITR 1 आहे तो सक्सेसफुली ई व्हेरीफाय होऊन पूर्णपणे सबमिट होणार आहे. सबमिट झाल्याच्या नंतर त्याच ठिकाणी तुम्हाला एक्नॉलेजमेंट डाउनलोड करण्याचा ऑप्शन असेल. तिथे क्लिक करून तुम्ही तुमची एक्नॉलेजमेंट डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला ITR 1 हा स्वतः ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या तुम्ही भरू शकता. तुम्हाला सर्व माहिती कळली असेल अशी आशा करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.